आणि या बाबतीतील आपला वाटा फार भरभक्कम आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने आपला क्रमांक जगात दुसरा लागतो. आपला प्रतिस्पर्धी फक्त चीन आहे. प्रामुख्याने आजच्या भाषणामध्ये मी जगाच्या आर्थिक नकाशामध्ये आपण कुठं आहोत याचा उहापोह करणार आणि उद्या राजकीय आणि लष्करी सामर्थ्याच्या दृष्टीने जगाच्या खिसगंतीत आम्ही आहोत का, आम्हाला काही स्थान आहे का, आम्हाला काही किंमत आहे का याचा विचार करणार. परंतु त्या विषयाला आरंभ करण्यापूर्वी मी असे सांगतो की राजकीय नकाशामध्ये आम्ही नाममात्र आहोत. आर्थिक नकाशामध्ये दुर्लक्ष करावे, उपेक्षणीय असं आमचं स्थान आहे. नैतिक नकाशामध्ये जगाच्या मानाचं स्थान असावं असा आमचा इतिहास होता, अशी आमची परंपरा होती, अशी आमची कामगिरी होती, असा आमचा वारसा होता. परंतु आज असा दावा करणं, आज असा हक्क सांगणं भारताला शक्य नाही आहे. Politically, our image in the world is just nominal. Our economic picture in the world is almost insignificant. Our moral image is a blurred one. आधुनिक युगातील एक महापुरुष आणि या युगावर ज्याच्या पदचिन्हांना जग सहजासहजी विसरू शकणार नाही असा आजच्या फ्रान्सचा करता करविता. कारण ही विशेषणं आपल्या देशात वाटतील तशी लावली जातात. परंतु नव्या फ्रान्सचा जन्मदाता द गॉल, पराभवाच्या राखीतून ज्यांनी नवं फ्रान्स बांधलं, उभं केलं, तो हा महापुरुष आपल्या देशाबद्दल काय बोलला. जेम्स रेस्टन हा अमेरिकेचा एक विद्वान पत्रपंडित त्यांच्याशी चर्चा करत होता. चर्चेच्या ओघामध्ये जेम्स रेस्टन असं म्हणाले, परकीय विद्वानाला असं म्हणाला, असं चिपळूणकर शास्त्रीपासून तो आमच्या तर्कतीर्थापर्यंत आणि नरफाटकापर्यंत महाराष्ट्रात परंपरा आहे. बाहेरचा विद्वान असं तर असं म्हणाला, मॅक्स मुल्लर असं म्हणाला. शास्त्री असं म्हणाले पण मॅक्स मुल्लर असं म्हणाला. आमची पिढी जरा बदल करू इच्छिते. जेम्स रेस्टन असं म्हणाले की चीनला प्रतिस्पर्धी म्हणून अन्य शक्ती नसली तरी हळूहळू भारताची शक्ती, ताकद आणि सामर्थ्य उभं राहू शकेल असं आपल्याला द गॉल वाटत नाही का. त्यावेळी द गॉल हसले आणि म्हणाले, इंडिया इज अ ब्रोकन रीड. वास्तववादी मनुष्य आहे. पराभव काय असतं ते पराभवाचं विष त्यांनी प्राशन केलेलं होतं आणि पराभवाचं विष पचवून अमृताचा कलश कसा आणायचा ही किमया द गॉलने करून दाखवलेली होती. आधुनिक युगावर त्याचा ठसा फार जबरदस्त असा राहणार आहे. पुसून काढणं पिढ्यानपिढ्यांना जमणार नाही. काल सर्वांचीच पावलं धुवून काढतो, पुसून टाकतो असं म्हणतात. त्या काळाला सुद्धा ही पावलं सहजी काढून टाकणं, पुसून टाकणं, धुवून टाकणं जमणार नाही. त्या द गॉलने आपल्या मातृभूमीबद्दल हे उद्गार काढले, इट्स अ ब्रोकन रीड. जॉन्सनचा सल्लागार वॉल्ट रोस्टॉव यांनी जगाचा प्रवास केला आणि आपल्या राष्ट्रपतीला एक अहवाल सादर केला. वॉल्ट रोस्टॉवने भारताबद्दल असे उद्गार काढले, In the context of the distribution of power of the world, India is not a factor to be taken into consideration. जगातील सामर्थ्याचा आणि बलाचा विचार करत असताना भारताचा विचार करण्याची काही आवश्यकता आहे असं वाटत नाही. पाकिस्तानचा अध्यक्ष अयूब यांनी जे आत्मचरित्र लिहिलं त्यामध्ये त्यांनी असे उद्गार काढले, इंडिया वॉज नेव्हर अ नेशन, इंडिया विल नेव्हर बी अ मॉडर्न पॉवर, India will never be anything to be counted in the balance of power of the world.
आमचं हे शेजारी राष्ट्र, आमचं हे शत्रू राष्ट्र, त्यांना आमच्याबद्दल काय वाटतं हे मी आपल्याला सांगितलं. आणि आता माओ भारताबद्दल काय बोलला हे सांगतो. एका फ्रेंच वृत्तपत्रकाराशी बोलत असताना चीनचा हा राष्ट्रपती भारताबद्दल असं बोलला, द इंडियन आर्मी, कारण माओची जी प्रज्ञा आहे, माओचा जो मापदंड आहे तो तुमच्या आमच्याहून वेगळा आहे. पॉवर्स फिक्स्ड टू द बॅरल ऑफ द गन. Politics is the continuation of war without bloodshed. War is continuation of politics with other means. असा त्याचा हिशेब आहे, असं त्याचं गणित आहे, अशी त्याची नीती आहे, असा धर्म त्याने अंगीकारलेला आहे. तो माओ भारताबद्दल असं म्हणाला, द इंडियन आर्मी, वेअर इज द इंडियन आर्मी? इनविजिबल इन वॉर, इनविन्सिबल इन पीस. कुठल्याही राष्ट्राच्या शक्तीचं प्रतीक म्हणजे त्याचं लष्करी सामर्थ्य असं मानणारा माओ भारताबद्दल असं बोलला, हिंदुस्थानचं सैन्य कुठे आहे ते भारताचं सैन्य. लढाईच्या वेळी अदृश्य, शांतीच्या वेळी अजिंक्य, हेच ना ते भारताचं सैन्य. मी ह्या 4 गोष्टींचा मुद्दाम या ठिकाणी आज उल्लेख केलेला आहे. राष्ट्राला जगात स्थान मिळतं, त्याला अनेक कारणं असतात. राष्ट्राचं आर्थिक बल, राष्ट्राचा पराक्रम, राष्ट्राचा कला किंवा साहित्य, या क्षेत्रातील काम, राष्ट्राचं लष्करी बळ, एक ना अनेक कसोट्या अशा लावता येतील आणि मग कुठल्या राष्ट्राला कुठला क्रमांक द्यायचा आहे हे ठरविणं शक्य होईल. कुणी विज्ञानाचा असाधारण पराक्रम करून जगाच्या आदराला लांबूत होत आहे. काही दिवसापूर्वी अमेरिकेने मानवाची उंची वाढवणारा हा पराक्रम केला. तुम्ही आणि आम्ही या ठिकाणी बसलो असताना सोव्हिएट रशियाचे अंतराळवीर यानातून परिभ्रमण करत आहेत आणि एक नवा पराक्रम करत आहेत, नवा विक्रम करत आहेत. विज्ञानाचं क्षेत्र घेतलं, कलेचं क्षेत्र घेतलं, आर्थिक क्षेत्र घेतलं, लष्करी क्षेत्र घेतलं. कुठल्याही क्षेत्रामध्ये डोळे दिपून जावे, छाती फुलून यावी असा पराक्रम आपण करू शकलो नाहीये. मला या ठिकाणी निराशेचेच सूर काढायचे नाहीये, परंतु वस्तुस्थितीकडे पाठ फिरून आपण वागू लागलो, चालू लागलो तर आहे त्या परिस्थितीत सुधारणा होणं दूरच राहिलं. अधोगतीच्याच मार्गाला आपल्या राष्ट्राला जावं लागेल. आणि म्हणून अंतःकरण कठोर करून वस्तुस्थिती आहे ती पाहिली पाहिजे, समजून घेतली पाहिजे आणि मग कदाचित आम्हाला उद्याचं मार्गदर्शन होणार आहे. असं एकही क्षेत्र नाही आहे की साऱ्या जगाने उठून भारताला अभिवादन करावं. विधभर असलेला इस्रायल अलम अरब दुनियेला ठुकरावून देऊन पराक्रमाच्या बलावर त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे. कुणी त्यांचा निषेध करतो, कुणी त्यांची हेटाळणी करतो. अवघ्या संयुक्त राष्ट्र संघामध्ये निषेधाचे ठराव पास केले जातात, परंतु इस्रायल वाकत नाही, थकत नाही, दमत नाही. याचा अर्थ कुणी घेऊ नये की इस्रायलने शस्त्रबळाने मिळवलेला भूभाग त्यांनी गिळंकृत करावा. या भूमिकेला आमचा पाठिंबा आहे किंवा ही भूमिका मला मान्य आहे असा कोणीही गैरसमज करून घेऊ नये. परंतु पराक्रम काय करू शकतं? अरबांच्या भीतीने लोटांगण घालणारं 52 कोटी लोकांचं हे राष्ट्र आणि मुंबई शहराच्या अर्ध्याने भरेल इतकी सुद्धा ज्या राष्ट्राची लोकसंख्या नाही, ते संबंध अरब दुनियेला धुडकावून लावणारं छोटं इस्रायल, शत्रूला मित्राला पराक्रमाने स्तिमित करणारं, चकित करणारं हे छोटं राष्ट्र. या राष्ट्राची एका ठिकाणी रुंदी केवळ 12
मैल आहे. एका ठिकाणी इस्रायलची पुरी रुंदी 12 मैल आहे. इस्रायलची लोकसंख्या मुंबई शहराच्या अर्ध्याने आहे. 44 मुसलमानी राष्ट्र, 13 अरब राष्ट्र त्याच्या विनाशाला टपून बसलेले आहे. संघर्ष चालू आहे. वाकणं, थकणं, माघार घेणं हे माहीत नाही. असा कुठं आम्ही पराक्रम करतो का? विज्ञानामध्ये असा पराक्रम झाला का? असं सांगून आमच्या दुखावलेल्या स्वाभिमानाची आणि देशभक्तीची बोलवण करण्यात कुठलंही कल्याण नाही आहे की आमच्यामध्ये एक रमण निर्माण झाले, आमच्यामध्ये एक शरदचंद्र बोस झाला, आमच्यामध्ये एक जगदीशचंद्र बोस झाला, आमच्यामध्ये एक जयंत नारळीकर झाला. हेच बोट दाखवून हे काय दाखवतं? ही आमची शक्यता दाखवतं, ही आमची वस्तुस्थिती दाखवत नाही. एखादा जयंत नारळीकर किंवा एखादा सी व्ही रमण, एखादा प्रफुल्लचंद्र रे विज्ञानामध्ये याने पराक्रम केला याची मला जाणीव आहे आणि याचा मला जरूर अभिमान आहे. परंतु हे जर काय दाखवत असतील तर आजची वस्तुस्थिती दाखवत नसून उद्याची शक्यता दाखवत आहे. नेतृत्व मिळालं, परिस्थिती अनुकूल झाली तर भारत काय करू शकेल याचं हे केवळ प्रतीक आहे, द्योतक आहे, साक्ष आहे, हा पुरावा आहे. परंतु वस्तुस्थिती मात्र फार वेगळी आहे. मी आपल्याला मगाशी सांगितलं की लोकसंख्येने आम्ही दुसरे, क्षेत्रफळाने आम्ही 7वे आहोत. परंतु आर्थिक शक्तीचा आम्ही विचार करू लागलो तर आम्ही कुठे आहोत? मी आपल्याला याचे कारण लोक नंतर असं सांगतात की ही तरुण मंडळी बाबा निराशेची चित्र का काढत असतात? भाकरा नांगल का पाहत नाही? कोयना का पाहत नाही? बोकॅरो का पाहत नाही? ही नवी भारताची तीर्थक्षेत्र का पाहत नाही? ही आम्ही जरूर पाहतो, त्याबद्दल आम्हाला अभिमानही वाटतो. परंतु मग दुसरं हे भारत आहे तेही विसरून चालत नाही. भाकरा नांगल आणि कोयनाला विसरता कामा नये, मला मान्य आहे. परंतु त्याचप्रमाणे जीवनाची जी दुसरी अंग आज भेडसावत तुमच्या आणि आमच्यासमोर उभी आहेत त्यांच्याकडे पाठ फिरून चालणार नाही. मी प्रामुख्याने आपल्याला आता ही माहिती देतो. आपण हे पहा की आशियामध्ये लोकशाहीच्या दृष्टीने सर्वात म्हणे आम्ही मोठे आहोत. रोज आम्ही असं सांगत असतो. मला असं आढळून आलेलं आहे की आशियामधील 42 राष्ट्रांच्या उत्पन्नाचं, प्रगतीचं असं एक कोष्टक या ठिकाणी तयार करण्यात आलं. आणि मग काय आढळून आलं? 42 आशियातील राष्ट्रामध्ये प्रगतीच्या दृष्टीने भारताचा क्रमांक 3रा आहे, खालून सुरुवात केली तर. मी आकडे शक्यतो टाळणार आहे, परंतु आमच्या खाली आमच्याही पेक्षा मागे असलेली 2 राष्ट्र आहेत आणि तेवढाच आम्हाला आसरा. कारण आमच्या लोकसभेमध्ये सांगण्यात येतं की द प्रोग्रेस मेड बाय इंडिया वेन वी बेअर इन टू माइंड द प्रोग्रेस मेड बाय सम ऑफ द अदर नेशन्स इज सिग्निफिकंट अँड इज ग्रेट. म्हणजे जो कधीच पास होत नाही त्याच्या मानाने ज्याला 35% मार्क्स मिळाले त्याला विद्वान म्हणण्याजोगं आहे. आता हे पहा की मी आपल्याला सांगणार आहे की आमच्या दरडोई वार्षिक उत्पन्नाची प्रगती ही किती आहे? हिंदुस्थानची ही प्रगती दरडोई आपण धरली, ज्याला कोणी आक्षेप घेऊ शकत नाहीत असाच फक्त या ठिकाणी मी पुरावा आणलेला आहे. कारण शास्त्रीबाबांनी आमंत्रणाच्या पत्रकामध्ये एक मोठं सूचक वाक्य घातलेलं होतं. आपापल्या क्षेत्रात अधिकारवाणीनीच बोलणारी मंडळी आजपर्यंत पाहुणे म्हणून इथे आलेली आहे.